नमस्कार मित्रांनो, मी बना जाधव सर. संगीत साधना या चॅनलद्वारे मी मुलखावेगळी माणसं या सदरातील काही जगावेगळी जी मुलखावेगळी माणसं असतात अशा लोकांच्या मुलाखती घेत असतो. आज माझ्यासमोर जी व्यक्ती बसलेली आहेत ते म्हणजे मोहिते काका. हे पुणे आकाशवाणी केंद्रात काम करायचे आणि यांची मुलाखत सिनेस्टार अभिनेत्री अलका कुबल यांनी घेतलेली आहे. तर मित्रांनो, की मोहिते काका म्हणजे एक आगळं वेगळे व्यक्तिमत्व आणि मी यांच्याकडे नेहमी येत असतो. यांना संगीताची आवड आहे आणि अपत्य नसल्यामुळे आपलं सगळं आयुष्य रिटायर झाल्यापासून किंवा त्या अगोदर समाजासाठी देत असतात. अशा ह्या अवलियाची मुलाखत मोहिते काकांची मी आपल्यासमोर घेत आहे. तरी या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. नमस्कार, माझे नाव विजय जे मोहिते. बरं मोहिते काका, हां. तर मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. तर तुमचे हात खाली घ्या. काही यांचं वय बी झालेलं आहे. काका, वय तुमचं किती हो? 81. 81 वय. आणि काका, तुमचा जन्म कुठं झाला? जन्म खेड्यात झाला. हां. खेड्यात पोगरवाडी म्हणून गावात एका खेड्यात झाला. तालुका? तालुका सातारा, जिल्हा सातारा. त्या गावाचं नाव काय? पोगरवाडी. पोगरवाडी. सातारजवळ आहे का? सातारला लागूनच आहे. तुमच्या आईवडिलांचा व्यवसाय काय होता? वडिलांचे नाव जगतराव माधवराव मोहिते हां. आणि आईचं नाव लक्ष्मीबाई जगतराव मोहिते. भाऊ किती? भाऊ आम्ही तिघे जण. बरं बरं बरं. ते गावी त्यांची शेती करतात. एक शेती करतात, एक हायस्कूलचे संचालक आहेत. मी असं ऐकलं तुमचं आईवर फार प्रेम होतं. हो, अफाट प्रेम. असं ना? आई म्हणजे देवीच मानतो मी. असं ना? हो हो. बरं, म्हणजे मुंबई आकाशवाणीमध्ये एक साधा क्लेरिकल जॉब होता तुमचा. साधा. हां. तिथे किती वर्ष काढली तुम्ही? तिथे काढली की 10 वर्ष. आणि नंतर मग पुन्हा आकाशवाणीत आली हा. आमच्या हडपसरच्या. हडपसरला आलो. ती आपली शोभा राजपूत अभिनेत्री होती, ती तुमच्याजवळच राहायची ना? नाही, त्या कुठं अलग होत्या. मी हडपसरमध्येच राहिला होतो. अच्छा ना? हो हो. तू त्या त्या शिवाजीनगरला असतील. हां, शोभा राजपूत नाही का ती? हा. तिचा नवरा ते गोखले होता. हो हो हो. गोखले. हम्म. त्या कॉलनीमध्ये राहायला होती. ती हो, हो, पीटीचे क्लासेस हो घ्यायची. हो हो हो. ती याच्यात नाटकात याच्यात काम करायची बरं बरं बरं. शोभाताई. हा हा. मी त्या कॉलनीत एकदा आलो होतो. ते आमच्या हा, त्या इथं होत्या राहायला. हा, हा हा. बरं बरं बरं. होत्या होत्या. उदय गोखले हा हा. हा? बरोबर. त्या नाटकामध्ये काम करायचे त्यांच्या त्या होत्या, त्या होत्या. हा, त्यांच्या. हो, हा. हो, हो. तर त्या आहे ना, आमच्या देऊचे जे आमचे नाट्यमंडळ होतं ना, हम्म. तर त्या नाटकाला त्यांना आम्ही नेहमी देऊच्या नाटकात देऊची मंडळी त्यांना आणायची. तर त्यांचे जे वडील होते ना, ते बालगंधर्वच्या टीममध्ये त्यावेळी होते. हो, हो. त्यांची ती मुलगी होती, क्लासिकल गायिका होती. हो. तर ती इथं होती राहायला. बरं, आता मला दुसरं एक विचारायचं आहे. काका, तुम्ही जे शंकराचं जे भक्त आहे त्याबद्दल काही माहिती द्याल का? हो, शंकराचं म्हणजे मला पहिल्यापासून वेळेच होतं ते. असं ना? हो, साक्षात दर्शन झालेलं आहे त्यांचं. आणि असं ना? मग मी हे सिद्धी झाल्यामुळं मी काही काही शंकराचंच करायला लागलो. असं ना? हो हो हो. त्याचीच भक्ती जास्त आहे माझी. म्हणजे अशी भोंदूगिरी नाही काही? नाही नाही, बोंदी घेणे नाही, देणे नाही, काही नाही. आपलं काम भलं ना, आपण सेवा. सेवा करता? हा, जसं आर्मीला गेलो हां. तिथे सेवा म्हणजे एक तर देश सेवा, हा. एक तर अन्न मिळतं, हा. एक तर कपडे मिळतात हो. आणि एक तर पगार पण मिळतो. अच्छा अच्छा अच्छा. म्हणून ते केलं आणि त्यामुळे बरीचशी परिस्थिती सुधारली गेली. मग त्याच्यात होता तुम्ही हो, मिलिटरीमध्ये? मग होतो ना. किती वर्ष? लढाईमध्ये पण होतो 71च्या. अरे 71. बापरे. हो हो हो. म्हणजे ह्या काकांचं जे आयुष्य आहे ना, कसं वेगळी वळणं खात आलेले आणि शंकराचे ते भक्त आहेत, पण भोंदूगिरी हा नाही, प्रकार नाही, त्यांच्याकडे नाही. घेणं नाही, देणे नाही. हां, ती माणसं येतात काही त्यांना ते सांगतात, पण कुणाकडून पैसा अडका कधी लग्नात सुद्धा जमवतो. लग्न जमवतात, सामाजिक कामं करतात. असं हे काकांचं काम असतं. आणि भोंदूगिरीचा तर त्यांना प्रचंड राग आहे. म्हणूनच मी त्यांची मुलाखत घ्यायला या ठिकाणी आलेलो आहे. तर काका, अजून आपल्याविषयी
तुम्हाला ही जी सिद्धी आहे बरं का, या सिद्धीचा असा वाईट उपयोग नाही ना तुम्ही कधी केला? नाही 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 नाही, नाही ना? काही नाही काही नाही काही नाही. सर असं- भले करेल लोकांचे, चांगलं व्हावं. असं ना? हा, दुःख दूर करायचं, त्यामुळे आपलं दुःख दूर होतं. काय तत्वज्ञान आहे तुमचं. आणि तुम्हाला संगीताची बी आवड आहे. हो 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 हो, संगीताची खूप, गाण्याची आवड आहे, भजनाची आवड आहे. अरे वा. हम्म. की काका आता यांचं आडनावच मोहिते पाटील म्हणल्यावर सच्च्या मार्गाने. आणि विजय ते एक वकील होते विजयराव मोहिते पाटील, तर यांचं बी नाव विजयराव मोहिते. ते रेटरेचे होते हा. आणि हे पोगरवाडी. पोगरवाडीचे आहेत. तर असं दिलदार मनाचे हे काका आहेत. काका, तुमच्या लहानपणच्या काही अशा गोष्टी तुम्ही खेळायचे इकडं तिकडं काही सांगाल का हो? खेळत होतो म्हणजे काही इट्टी दांडू खेळायचो, हा. सुरपाट्या खेळणं, झाडावर चढणं, उडी मारणं, पोवायला जाणं, असे लहानपणी बरेच काय काय, गोठ्या खेळणे. असं ना? हो, हेच खेळ सर्व. अरे बापरे. हो, त्या काळात तुम्ही ते- कबड्डी खेळणे. कबड्डी म्हणजे तुमची शरीरयष्टी 6 हो फूट आहे. हो, हो, काय? कबड्डी नंबर आपला. त्यामुळं तुम्ही एंट्री केली की 2-4 घेऊन ये. हा? हा. कारण एवढी दणकट तब्येत म्हणल्यावर काय. हो. खाणे शाकाहार, सर्व शाकाहारी. असं ना? अरे मी तरी मटण नाही, मच्छी नाही, दारू नाही, सिगरेट नाही, बिडी नाही, तंबाखू नाही, काही नाही. शुद्ध आणि शाकाहारी. आर्मीत किती वर्षे? आर्मीत केले की 11-12 वर्ष केली. मग ते भारतातला बराच भाग फिरून आला तुम्ही, हम्म. नाही का? हो भारतामधला हो बराच भाग फिरून आलाय. हो हो, बऱ्याच ठिकाणी गेलेलो आहे. रावळपिंडीला होतो मी, अरे बापरे. नागालँड होतो, रावळपिंडी होतो, चंदीगड होतो, पंजाबमध्ये होतो, बरंच फिरलेलो आहे. मग ती किती वर्ष सर्व्हिस केली ती? हा, तसं 11 ते 12 वर्ष सर्व्हिस झाली. त्याची काय 2-2 वर्षांनी बदल्या होत होते. पेन्शन मिळते त्याची? त्याची पेन्शन मिळते का? हो, मिळते ना. असं ना? हो हो, आणि आकाशवाणीची बी मिळती. आकाशवाणीची थोडी होती. तर असे काका पेन्शन मिळते आणि सुखी आहेत. हो. आणि निर्मळ मनाचे काका. आणि दोन्ही मुलं नाही आहेत, खलास झाली. आम्ही दोघंच असतो घरी. 2च मुलं होती, तीही वारली त्यांची. हा, आणि आम्ही त्या दोघंच ती असतो. दोघं नवरा बायको इथं राहतात फ्लॅटमध्ये. आणि काही लोक त्यांचे लग्न जमवायला सगळ्या जातीचे लोक येतात. हो हो हो. ते कोणाकोणा एक अजिबात पैसे घेत नाही. काका, आतापर्यंत तुम्ही किती लग्न जमवली हो? 100च्या पुढे झाले असतील. असं ना? हो हो हो, त्यांचे संसार सुखाने चाललेले आहेत. सुखाने एकदम. ते इथं भेटा येतात का? बीपी नाही, शुगर नाही, कसलं नाही, काय नाही, नाही नाही, आजार नाही. ज्यांची लग्न झाली ते भेटा येतात तुम्हाला? येतात ना अजून. ते नाही का तुम्हाला दाखवलं भेटायला? हा ते दाखवले हा, ते काहीतरी घेऊन येतात तुम्हाला. तुम्ही एक मानलेली मुलगी बी तुम्हाला एक होती हो, माग, तुम्ही मला सांगितलं मानलेली मुलगी होती. होती ना? हा, ती कुठं असते आता? आता ती दत्तवाडीला आहे. असं ना? लग्न झाली, 2 मुलं झाली, ती सर्व व्यवस्थित. भेटा येते तुम्हाला? हो, येते ना. काय आहे काका तुमचं जीवन, म्हणजे खरंच मुलखा वेगळी माणसं या सदरात आमचे हे मोहिते काका. मी आज यांना भेटायला आलो होतो. यांचं एकच वैशिष्ट्य की खेडेगावातून आलेला मराठमोळा माणूस, गरिबीतून आला, नंतर वडिलांनी जमीन घेतली आणि ते 3 भाऊ, त्या 2 बहिणी, यांचं लग्न त्या आईवडिलांनी लावून दिलं. यांचं आईवर अत्यंत प्रेम. अजूनही यांच्या घरामध्ये आईवडिलांचा फोटो, त्यांचं पूजन ते करतात, आईवडिलांच्या फोटोचं. या वयात स्मरण करतात. आता मुलं मोठी होतात, डॉक्टर इंजिनियर होतात, आपल्या बायकोला घेऊन बाजूला राहतात, आईवडिलांना दुःखी ठेवतात. त्या शिक्षणाचा काय उपयोग आहे? मी शिक्षक म्हणून सांगतो की अशा विद्यार्थ्यांचं काय, तुमचं एज्युकेशन, तुम्ही डॉक्टर इंजिनियर झाला आहे आणि आपल्या आईवडिलांना बाजूला ठेवता. काका, तुमचं मत असंच आहे ना? स्पष्ट मत आहे ना? हो हो हो, स्पष्ट. मुलं शिकतात आणि आईवडिलांना बाजूला, हा. सोडून देतात. चुकीचं आहे. काका अजूनही आईवडिलांची सेवा करतात आणि काकाची कुठली जाहिरात नाही, काही नाही. नाही नाही नाही, इथं येतात, बोर्ड नाही. हा येतात, वर वधू असं पाहतात आणि तुमचं तुम्ही ते बघा म्हणतात. फक्त मी तुम्हाला शांती नाही, काय नाही, नारळ नाही, पितृदोष नाही, कालसर्व नाही, राहू उभा नाही, शनी नाही, मंगळ नाही. हा, ते तसलं काय नाही. ते नाही नाही नाही, राहून केतून भानगडी काकांच्या. नारी एक आधी मध्ये लग्न हा, ठरवलं. थोडक्यात म्हणजे काका हे नाना पाटलांच्या, बरं का, आणि भाऊराव पाटलांचे सत्यशोधक, चळवळीतले, महात्मा फुलेंच्या चळवळीतले काका आहेत. तरी पण इतके ते डाव्या विचाराचे नाही आहेत.
पण शंकराचे पूजा ते करतात, लोक त्यांच्याकडे येतात आणि त्याच्या आशीर्वादाने अनेक लोकांचं भलं केलेलं आहे. असेही अवलिया आमचे मोहिते काका, मी यांची मुलाखत मला वाटलं म्हणून मी घेतली. तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. नमस्कार.